45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात, ज्येष्ठ नागरिक, महिला, त्या ठिकाणी विमान सरकार तर मदत करते, परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे साहेबांतर्फे 75 प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोहोचलं. आता दुपारी 185 प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे. रात्री सुद्धा 185 प्रवासी यांचं विमान या ठिकाणी येणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मी तर म्हणेल पाकिस्तान आणि ISI चा अजेंडा, ते नेरेटिव्ह चालवण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं. देशातील लोकांवर हल्ला होतो, महाराष्ट्रातील पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत, अनेक जण जखमी आहेत. आणि काल संजय राऊतांची भाषा काय होती? हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं देशात वातावरण आहे म्हणून अशा प्रकारचे कृत्य होत आहेत. अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, सरकार कुचकामी आहे. अहो, देशातील हा देशावरचा हल्ला आहे. सर्वांनी मिळून आपण देशातील पंतप्रधान असतील, सरकारला मदत करायला पाहिजे.